गुटन मॉर्गन. आज आपण थोडेसे जास्त शब्द शालेय वस्तू यावरती शिकणार आहोत. तर पहिला शब्द आहे फ्युलर, ज्याचा अर्थ होतो शाईचं पेन, इंक पेन. काल आपण बघितलं कुली, त्याचा अर्थही पेन होतो, पण ते आहे बॉल पेन. दुसरा शब्द आहे दी शेर. शेर म्हणजे कात्री, सीझर. त्यानंतर दी ट्युअर. ट्युअर म्हणजे दरवाजा, डोअर. त्यानंतर आहे फेन्स्टर. फेन्स्टर म्हणजे खिडकी, विंडो. त्यानंतर आपला आहे दॅस मेप्शन. मेप्शन म्हणजे पाऊच, ज्यात आपण सगळं पेन्सिल, पेन, खोडरबर वगैरे सगळं ठेवतो, त्याला आपण जो पाऊच म्हणतो त्याला आपण म्हणतो दॅस मेप्शन. त्यानंतर शब्द आहे व्हिओरेटर बुक, म्हणजेच डिक्शनरी. आणि शेवटचा शब्द आहे टिश लॅम्प, म्हणजे टेबल लॅम्प. त्याला आपण लॅम्प बघितला. ओके, आज आपण बघितला टिश लॅम्प. टिश लॅम्प म्हणजे टेबल लॅम्प. ओके, गुड. आता आपण या सगळ्या शब्दांवरती, कालच्या आणि आजच्या शब्दांवरती एक छोटी क्विज सॉल्व करणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला 3 सेकंद मिळतील त्याची उत्तरं गेस करायला, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं योग्य ते उत्तर तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. पहिला शब्द आहे दास बुक. यातलं कोणतं चित्र हे बुक आहे हे ओळखा. योग्य उत्तर आहे